असं म्हणतात की आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये श्रीमद भागवताचा एक श्लोक तरी आपण रोज त्याचं स्मरण केलं पाहिजे. कारण त्या एका श्लोकाचं एक चरण का असेना, एक शब्द का असेना, त्याचं स्मरण झालं तर त्या योगाने आपल्यामध्ये भक्तीचा उदय होतो. आणि एकदा भक्तीचा उदय झाला की ज्ञान आणि वैराग्य, ज्ञान कशाचं? परमेश्वराच्या स्वरूपाचं ज्ञान. आणि वैराग्य कशाचं? की नाशवंत हे सगळं जगामध्ये जे दिसतं त्यापासून वैराग्य प्राप्त व्हावं आणि या दोन्हीचा परिणाम म्हणून भक्ती दृढ व्हावी आणि भक्तीने आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी. आणि यासाठीच मनाच्या श्लोकामध्ये दुसऱ्या श्लोकात समर्थ सांगतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. म्हणजे एक भक्तिपंथ असा आहे की त्यापुढे इतर सगळी साधनं तुच्छ आहेत. हे आपण या पहिल्या अध्यायातच पाहिलं. ब्रह्मदेवानेच हे सगळं केलेलं आहे आणि ब्रह्मदेवाने सगळी साधनं एका पारड्यामध्ये टाकली आणि श्रीमद भागवत हा ग्रंथ दुसऱ्या पारड्यात टाकला. पण कितीही साधनं दुसऱ्या पारड्यात टाकली तरी हे भक्तीचं जे साधन आहे ते श्रेष्ठ ठरलेलं आहे. आणि म्हणून श्रीमद भागवताचं महात्म्य जे आहे ते याच कारणासाठी आहे. श्रीमद भागवत महात्म्यातील आता दुसऱ्या अध्यायाचं विवेचन आपण पाहत आहोत. याचं सार असं आहे की भक्तीचे दुःख दूर करण्याचा नारदांचा प्रयत्न. नारदांनी त्या भक्तीला सांगितलं होतं की आता मी तुझी पुनःस्थापना सगळ्यांच्या या जगामध्ये करेल आणि त्यामुळे तो मी प्रयत्न करेल असं नारदांनी त्या भक्तीला वचन दिलं होतं. आणि त्या आशेवरती भक्ती आपले वृद्ध 2 पुत्र ज्ञान आणि वैराग्य मांडीवर घेऊन त्यांना जागवण्याचा ती प्रयत्न करीत होती. आणि हे पाहून या अध्यायामध्ये आता नारद सुरुवातीला म्हणतात, वृथा खेदयसे बाले अहो चिंता तुरा कथम श्रीकृष्णचरणांभोज स्मरदुःखम गमिष्यती. हे बालिके म्हणजे भक्ती, तू व्यर्थ का चिंता करत आहेस? एवढी चिंतातूर तू का झालीस? कारण श्रीकृष्ण चरण जे आहे तेच त्याचंच तू चिंतन कर आणि तेच तुझं सगळ्या दुःखाचा नाश करणार आहे. आपण आपल्या उपासनेच्या पुस्तकामध्ये आहे, आपण नेहमीच म्हणतो, खास करून सज्जनगडावर गुरुवारी समर्थांच्या समाधीसमोर हे पद म्हणलेलं असतं, त्रिविध तापहारक हे गुरुपाय भवसिंधू सीतारक हे गुरुपाय स्वात्मसुखाचे बीज हे गुरुपाय ज्ञानाचे निजगूज हे गुरुपाय. आणि शेवटी भक्तिपंथासी लाविते हे गुरुपाय नयनी रघुवीर दाविते हे गुरुपाय. आणि अजून एक ओवी आहे, साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूच लागली सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. आता भक्तीच्या दृष्टीने विचार केला तर देवर्षी नारदांचं दर्शन झालेलं आहे. देवर्षी नारदांना तिने नमस्कार केला आहे आणि नारद तिला सांगतात की भक्ते, तू व्यर्थ असा खेद करू नकोस. तुझ्यासाठी तुला पुन्हा पुनर्वैभव प्राप्त व्हायचं यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. आणि त्या भक्तीला ते म्हणतात की तू खरं म्हणजे भगवंताला प्राणाहून प्रिय असे तू आहेस आणि तुझ्याच आमंत्रणावरून भगवान कनिष्ठांच्या घरीसुद्धा जातात. आता याचं उदाहरण, कारण तुझ्या आमंत्रणावरून म्हणजे ज्या ठिकाणी भक्ती आहे त्या ठिकाणी भक्तासाठी भगवंत त्या ठिकाणी धावून जातात. अशी उदाहरणं आपल्याकडे आहेत. आणि तू एकदा हात जोडून भगवंताला असं विचारलं होतं की मी आता काय करू, तुम्ही सांगा, तुम्ही जे सांगाल ते मी करेन, असं भक्ती म्हणाली होती. तेव्हा भगवंताने तिला सांगितलं की माझ्या भक्तांचे पोषण कर. म्हणजे जे भगवत भक्त आहेत त्यांचे पोषण कर. अनन्यास चिंतयतो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. योग आणि क्षेम या दोन्ही शब्दांचे अर्थ आमच्या रामसुखदास महाराजांनी लिहिलेलं साधक संजीवनी हा जो ग्रंथ आहे, गीतेवरचं भाष्य आहे, त्यामध्ये खूप सुंदर रीतीने दिलेला आहे. तो आपण मुळामधनं पाहावा आणि मग माझ्या भक्तांचे तू पोषण कर हे जे भक्तीला सांगितलेलं आहे ते आपल्या लक्षात येईल. आणि आपण हरिपाठामध्ये सुद्धा आहे पहा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणजे एवढं कौरवाचं एवढं सगळं वैभव पाहिलं पण त्या ठिकाणी भगवंत गेले नाहीत. पण पांडवांच्या घरी ते गेले, विदुरांच्या घरी ते गेले. विदुर के कणे बरोबर के खात आहे. आपल्या दैनंदिन उपासनामधल्या एका सवयीमध्ये सुद्धा हा उल्लेख केलेला आहे. म्हणून आता तू हे भगवंताचं मान्य केल्यामुळे भगवंताने तुझी सेवा करण्यासाठी तुझ्याबरोबर मुक्तीला दासीच्या रूपाने दिलेलं आहे.
आणि तुझ्याबरोबर भगवंताने ज्ञान आणि वैराग्य यांना पुत्राच्या रूपाने तुझ्याबरोबर दिले आणि मग तू फिरत फिरत या पृथ्वी तलावर आलेली आहेस. कलिना सदृश कोपी युगो नास्ति वरानने तस्मिन् स्वाम स्थापयिष्यामी गेहे गेहे जने जने. नारदाने तुला खात्री करून दिली, वचन दिलं की मी तुझी स्थापना सगळीकडे करेल, की या युगामध्ये मी घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या हृदयामध्ये या भक्तीची स्थापना करेल. म्हणून अन्य सर्व साधनांना तुच्छ मानून भक्तिविषयक मोठमोठे उत्सव मी सुरू करेन आणि तुझा जर मी प्रचार केला नाही तर मी ब्रह्मपुत्र, नारद म्हणजे हे ब्रह्माचेच मानसपुत्र आहेत आणि म्हणून मी स्वतःला भगवंताचा भक्त किंवा दास म्हणून घेणार नाही, हे जर मी केलं नाही तर. आणि म्हणून या श्रीमद भागवतामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक पुन्हा येतो की जे जीव भक्तिमार्गाला लागतात ते पापी असले तरी पण निर्भयपणे ते कृष्णधामाला जातात. आणि हाच अर्थ आपल्याला गीतेमधल्या श्लोकामध्ये सुद्धा येतो. तो श्लोक अनेक ठिकाणी आपण ऐकला असेल. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्यभाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. येषां चित्ते वसद्भक्ती सर्वदा प्रेमरूपिणी न ते पश्यन्ति किनाशं स्वप्नेप्य मलमूर्तयः. न प्रेतो न पिशाचो वा राक्षसो वायुरोपी वा भक्तियुक्त मनस्कानां दर्शनेन प्रभुर्भवेत्. म्हणजे ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती आहे. श्रीमद भागवताचे श्लोक मी मुद्दाम म्हणत आहे कारण श्रीमद भागवत श्रवणामध्ये कीर्तन आणि श्रीमद भागवताचे मूळ श्लोक हे सुद्धा आपल्या कानावर नेहमी गेले पाहिजेत. म्हणून ह्या दोन्ही दृष्टीने म्हणजे मी म्हणतो आहे म्हणून वाणी पवित्र होते, आपण ऐकतात म्हणून कर्ण पवित्र होतात आणि यांचा सर्वांचा परिणाम आपल्या हृदयावर आपल्या पुण्याकडे घडतो आणि हळूहळू आपण भक्तियुक्त अंतःकरणाने श्रवण करतो. श्रवणी जसा गुण परीक्षितेचा विवेकी विरागी आपण नेहमीच म्हणतो त्याप्रमाणे नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. म्हणून श्रवण भक्ती जी आहे ती श्रेष्ठ अशी भक्ती जी परीक्षितीने केली. शुकदेवाने जेव्हा भागवत सांगितलं तेव्हा परीक्षितीने जसं श्रवण केलं तसं श्रवण आपल्याकडून घडलं तर अंतकाळी आपल्याला भगवंताचं विमान न्यायला येईल अशी खात्री या पूर्ण श्रीमद भागवतामध्ये आहे आणि महात्म्यामध्ये तर खूप सुंदर रीतीने आहे. पुढच्या अध्यायापासून आपल्याला तो भाग पाहायचाच आहे. न प्रेतो न पिशाचो वा राक्षसो वा असुरोपी वा. म्हणजे स्वप्नात पण त्याला यमाचं दर्शन होत नाही. प्रेत पिशाच दैत्य स्पर्श हे त्याला स्पर्श करण्यासुद्धा असमर्थ आहेत. म्हणजे हे त्याच्याजवळ फिरकणार पण नाहीत असं या ठिकाणी नारदाने सांगितलेलं आहे. आता मागच्या ह्याच्यात जसं आपण पाहिलं की तप वेद ज्ञान कर्म याचं सार निघून गेलेलं आहे. पण हरिर ही साध्यते भक्त्या प्रमाणम तत्र गोपिका. 2ऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे 18वा की वेद तप ज्ञान आणि कर्म ही सगळी साधनं आहेत. पण या सगळ्या साधनांनी भगवंताला वश करता येत नाही. त्या साधनांचा परिणाम काय होईल तर आपलं शुद्ध चित्त जे आहे ते शुद्ध होईल, निर्मल होईल, एवढंच होईल. पण त्याने भगवंत वश होईल असं नाही. पण ते कशाने वश होतील तर आपल्या ठिकाणच्या भक्तीनेच वश होतात. आणि याचं चांगलं उदाहरण म्हणजे गोपींचं उदाहरण आहे. या गोपींच्याबद्दल आपले तुलसीदासजी जे कबीर जे आहेत, कबीरांचं एक दोहा आहे. कबीर म्हणतात कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर एक एक गोपी के प्यार में बह गए कोटी कबीर. म्हणजे नुसतं कबीर कबीर काय म्हणता म्हणजे मला काय महत्त्व देता तुम्ही असं ते म्हणतात की जर तुम्हाला खरंच पाहायचं असेल तर एक एक गोपी के प्यार में बह गए कोटी कबीर. म्हणजे इतकं त्या गोपींच्या ठिकाणचं कृष्णासाठी जे समर्पण आहे, आत्मसमर्पण आहे, आत्मनिवेदन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. आणि मग पुढे सांगतात कबीर कबीर क्या करे सो वो आप शरीर 5 इंद्रिया वश करो आपही दास कबीर. 5ही इंद्रियांना वश केलं की आपही दास कबीर. म्हणजे आपण स्वतःच कबीर होतो. म्हणून पुढे सांगतात की या भक्तीशी जो द्रोह करील भक्तिद्रोह करा येच ते सिदंती जगत रहे. या त्रैलोक्यामध्ये जो भक्तीशी द्रोह करेल, भक्तीशी द्रोह म्हणजे जो भगवंताचा भक्त आहे त्याला जो त्रास देईल तो सुद्धा यामध्ये आला, त्याला जो कष्ट देईल तो सुद्धा आला.
की आणि हे कलियुगामध्ये आपण नेहमीच पाहतो. कुठेही आपण शांततेने बसलं, मंदिरात जरी बसलं, शांततेने डोळे मिटून बसलं, तर येणारा माणूस त्या मंदिरातली घंटा अशा रागाने वाजवतो. त्या रागाने मी मुद्दाम म्हणतो की त्याच्या वाजवण्यावरून तो जो वाजवणारा आहे, भक्त जो आहे, जो दर्शनाला आलेला आहे, तो सत्वगुणी आहे का रजोगुणी आहे का तमोगुणी आहे, हे सुद्धा लक्षात येतं. आणि मग त्याच्या अशा घंटी वाजवण्यामुळे जो शांततेने डोळे मिटून बसलेला आहे त्याच्या मनामध्ये, चित्तामध्ये क्षोभ निर्माण होतो. आणि या ठिकाणी म्हणतात, भक्तिद्रोह करा येच सीदंते जगत्रये दुर्वासा दुःखमापन्न पुरा भक्त विनिंदका. या भक्तीशी द्रोह केल्यामुळेच, एकेवेळी या भक्ताचा तिरस्कार केल्यामुळे दुर्वास ऋषींनासुद्धा दुःख प्राप्त झाले आहे. आता ही दुर्वास ऋषीची आणि अंबरीशाची कथा पुढे आपल्याला 9व्या स्कंदामध्ये पुन्हा येणार आहेत. श्रीमद भागवतामध्ये असे अनेक म्हणजे हजारो प्रसंग आहेत. पुढे त्याचा व्याप आणि विस्तार इतका मोठा आहे की जेव्हा सुरुवातीला आम्ही अक्कांच्या सांगण्याप्रमाणे हिने जेव्हा पहिल्यांदा भागवत केलं तेव्हा आम्हाला दोघांनाही माहीत नव्हतं भागवताचा विस्तार किती मोठा आहे. तरी पण हिने आपलं हो म्हटलं आणि तसं त्या अवस्थेमध्ये झोपूनच का होईना पण वर्षभर अभ्यास करून तिचं भागवत झालं. मग अक्कांना मी म्हटलं की अक्का, तुम्ही बायकांना सगळ्यांना भागवत सांगायला प्रोत्साहन देत आहात, तर माणसाने सांगू नये का भागवत? म्हणून अक्का मला म्हणाले, दादा तुम्ही करता का? म्हटलं हो करतो. मग पुढच्या गोकुळाष्टमीला आमच्याकडे या अंबरनाथला आणि तुमचा भागवत सप्ताह तुम्ही करा. मग वर्षभर हे सगळं भागवत वाचन झालं. तेव्हा लक्षात आलं की ह्याचा व्याप खूप मोठा आहे. एवढे मोठे श्लोक, 12 स्कंद, 18,000 ओव्या आणि पुन्हा पुढे श्लोक आणि 5,76,000 शब्द, इतका मोठा व्याप असणारा हा एक ग्रंथ जो आहे, तर तोसुद्धा आपल्याला तरुण नेण्यासाठी, तोसुद्धा नाही तोच आपल्याला तरुण नेण्यासाठी असा महत्त्वाचा ग्रंथ आहे. समर्थाने सुद्धा आपल्या मनाच्या श्लोकामध्ये या अंबरीश आणि या दुर्वास ऋषींच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे. बहुश्रापिता कष्टला अंबरीषी तया ते स्वये श्रीहरी जन्मसोशी दिला क्षीरसिंधू तया उपमानी नुपेक्षी कदा देवभक्ता मी पाणी. असं सगळं वर्णन ऐकल्यानंतर भक्ती आता नारदांशी संवाद करते आणि भक्ती म्हणते, नारद मुनी आपण खरोखरच धन्य आहात. आपले माझ्या ठिकाणी दृढ प्रेम आहे आणि त्यामुळे आपल्याला सोडून मी आता कुठेही जाणार नाही. पण माझे हे 2 मुलं जे आहेत ते अजूनही शुद्धीवर येत नाहीत, कारण ते ज्ञान आणि वैराग्य आहेत. ते शुद्धीवर येणं म्हणजे भक्ताच्या मनामध्ये, भक्ताच्या हृदयामध्ये, जो भक्त आहे त्याच्या हृदयामध्ये ज्ञानाची लालसा उत्पन्न झाली पाहिजे. ज्ञान मिळवायचं साधन कोणते, ते साधन मी कसे केले पाहिजे, ते मला कोणाकडून मिळतील, असं म्हणून तो ज्ञानाच्या शोधामध्ये अनेक तीर्थाला जाईल, अनेक ऋषीमुनींना भेटेल, अनेक संतांचं दर्शन घेईल आणि त्या सत्संगाने त्याला ज्ञानाची प्राप्ती होईल. आणि ते ज्ञान काय हे समर्थ आपल्याला आपल्या दासबोधातून सांगतात. हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे असं सांगत असताना मग पुन्हा आपला नेहमीचाच जो ओवी आहे ती ओवी येते की पाहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. आपण म्हणजे मी, म्हणजे जीव, जीव हा अर्थ त्या जीवात्मा या ठिकाणी. आणि या जीवात्म्याने शोध घेतला पाहिजे त्या परमात्म्याचा आणि तो घेणं म्हणजे मी कोण आहे हे समजेल. जसा कवडसा आहे, नेहमीचं उदाहरण असतं हे सगळ्या अध्यात्माच्या ग्रंथामध्ये. आत्मबोध आहे, तत्त्वबोध आहे, शंकराचार्यांचे अनेक ग्रंथ आहेत, त्यामध्ये अनेक चांगल्या प्रकारे या सगळ्या गोष्टींचं विवेचन केलेलं आहे. तर त्या माझ्या हे 2 पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य, यांना मात्र तुम्ही शुद्धीवर आणा. आणि अशी विनंती पुन्हा पुन्हा ती भक्ती करत असते. आता मुळामध्ये श्रीमद भागवतामध्ये एक लक्षात घ्यायचं की आपण जेव्हा हे वाचत असतो तेव्हा मध्ये मध्ये काही कन्फ्युजन आपल्या वाचकाच्या मनामध्ये तयार होतं. सुरुवात आपण पाहिली की नैमिषारण्य आहे. नैमिषारण्यामध्ये सूतजी आहेत आणि शौनकादी ऋषी आहेत. 88,000 ऋषीमुनी सगळे बसलेले आहेत. त्यांचे प्रमुख म्हणून शौनक जे आहेत हे शौनक प्रश्न विचारतात आणि सूतजी त्यांना सांगतात. म्हणजे हा एक झाला. त्याच्यामध्ये पुन्हा फ्लॅशबॅक आहे, सिनेमात जसा असतो तसा. त्या फ्लॅशबॅकमध्ये हे दोघे सांगत असताना त्यांच्या संवादामध्ये काय येतं तर पूर्ण शुकदेव आणि परीक्षित राजा ही कथा येते. आणि मध्येच 3ऱ्या अध्यायापासून जे येतं ते मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद येतो. अशा प्रकारे अनेक संवाद एकात एक असल्यामुळे आणि ते संवाद सांगत असताना या ग्रंथामध्ये पुन्हा मध्ये मध्ये आठवण झाल्यासारखं की सूतजी आणि शौनक
शौनकाने प्रश्न विचारला, सुतेजीने त्यांना उत्तर दिलं आणि त्या उत्तरामध्ये सुतेजी म्हणतात, जेव्हा शुकांनी परीक्षित राजाला हे सगळं संवाद सांगितला त्यावेळेस मी त्या ठिकाणी होतो आणि त्याच शुकदेवाने माझ्यावर जास्त प्रेम असल्यामुळे कदाचित मला एकांतामध्ये हे सगळं श्रीमद भागवताचं ज्ञान मला पण दिलं होतं आणि ते मी आता तुला सांगतो आहे, असं सुतजी या शौनकादी ऋषीला सांगतात. सुतजी शौनकादी ऋषींना म्हणाल की भक्तीचे हे सगळं बोलणं ऐकलं आणि नारदांना करुणा आली, त्यांना दया आली. ते त्यांना जागे करण्याचा प्रयत्न करू लागले. झोपलेल्या माणसाला जागा करता येतं, पण झोपेचा सोंग केलेल्या माणसाला जागा करता येत नाही असं आपण नेहमीच म्हणतो का. पण त्याचा प्रत्यय या ठिकाणी येतो. नारद जे आहे ते त्या ज्ञान आणि वैराग्यानं हलवून त्या जागे करण्याचा प्रयत्न करतात, तरी पण त्यांच्यामध्ये कुठलाही फरक पडत नाही. कारण ते सोंग नव्हतं, कारण ते खरंच झोपलेले होते. त्याचं कारण की ह्या कलियुगामध्ये कोणालाही ज्ञान आणि भक्ती आणि वैराग्य या तिन्ही गोष्टींची आवश्यकता नाही आणि म्हणून सगळ्या ठिकाणी सगळ्या वस्तूंमधलं सार हे निघून गेलेलं आहे. सगळीकडे डुप्लिकेटचा जमाना आला आहे. नारद असं म्हणतात तिला की या दोघांच्या ठिकाणी दोघांच्या कानामध्ये मी ओरडून त्याला उठवायचा प्रयत्न केला, पण ते उठत नाही. मग ते म्हणतात आता काय दुसरा उपाय करावा. मग वेदांत घोषैश्च गीता पाठैर मुहुर्मुहु बोध्यमानो तदा तेन कथम स्थितो बलात्. म्हणजे नारदांनी मग वेद आणि वेदांत घोष, वेद म्हणजे 4 वेद आले आणि वेदांत म्हणजे सगळे उपनिषद आले. वेदांताचा पुन्हा विस्तार जो आहे तो उपनिषदांमध्ये झाला. त्यातल्या ऋचा जरी म्हटल्या, मोठमोठ्याने जरी म्हटल्या, तरी या दोघांच्या जागे होण्याचं कुठलंही चिन्ह दिसत नव्हतं. गीता पाठैर मुहुर्मुहु, मुहुर्मुहु म्हणजे हळूहळू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भामध्ये गीतेमधले मोठमोठे श्लोक जे म्हणून पाहिले, त्यांच्या कानाशी जाऊन म्हटले, तरी पण त्यांच्यामध्ये कुठलाही फरक दिसला नाही. ते काही जागे होत नव्हतं. बोध्यमानो तदा तेन कथंचित स्थितो बलात्. म्हणजे बळजबरीने मी त्यांना उठवायचा प्रयत्न केला. काही वेळ ते उठल्यासारखे वाटले. झोपेत आपले लहान मुलं असतात पहा, सकाळी शाळेची वेळ झाली की आपण त्यांना उठवतो आणि थोड्या वेळाने ते जागे होतात, उठतात, बसतात आणि आई तिथून निघून गेली, बाबा तिथून निघून गेले की पुन्हा ते झोपतात. हे जसं आहे ना, रोजच्या जीवनामध्ये आपण पाहतो. हीच कथा त्या ठिकाणी आहे ज्ञान आणि वैराग्याची. ते पुन्हा झोपतात. मग आता नारद म्हणतात की हे आता पुन्हा झोपले, जांभई दिली आणि पुन्हा झोपले. म्हणजे यांना पूर्ण जागृती येण्यासाठी मी आता काय करावं असं ते चिंता करू लागले. आणि असं होता त्या ठिकाणी एक आश्चर्य झालं की आकाशवाणी त्या ठिकाणी ऐकू येऊ लागली की मुनिवर्य खेद करू नका, तुमचे प्रयत्न सफल होतील, अशी आकाशवाणी झाली. आता श्रीमद भागवतामध्ये आणि आपल्या सगळ्याच ग्रंथामध्ये अशी आकाशवाणी अनेक ठिकाणी झालेली आहे. भगवंताचा जन्म जो कारागृहामध्ये झाला त्या ठिकाणी सुद्धा आकाशवाणी झाली. त्या कंसाच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा आकाशवाणी झाली. अरे तू ज्याला मारतो म्हणतोस, तो 8वा जो गर्भ आहे तो दुसरीकडे त्यांनी जन्म घेतलेला सुद्धा आहे. आणि ही आकाशवाणी आणि त्या कंसाला हे सगळं सांगण्याचं काम पुन्हा याच नारदाने केलेलं आहे. म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या अवतारांसाठी नारदांचं जे महत्त्वाचे प्रयत्न आहेत ते त्याच उद्देशाने आहेत की या ठिकाणी भक्तीचा उदय व्हावा. आणि म्हणून ते सांगतात नारदांना की तुम्ही हा जो प्रयत्न करत आहात तो कधीही वाया जाणार नाही, कारण त्यामध्ये सगळ्या जगाचं, सगळ्या समाजाचं हित त्यामध्ये आहे आणि म्हणून तुमचे प्रयत्न नेहमीच सफल होतील. त्याबद्दल तुम्ही कधीच काळजी करू नका. पण तुम्ही त्या आकाशवाणी त्यांना सांगते की तुम्ही सत्कर्म करा. आता सत्कर्म करा असं सांगतात आणि ते कोणते हे मात्र तुम्हाला संत शिरोमणी जे भगवंताचे खरे भक्त आहेत, चालते बोलते परमेश्वर आहेत या जगामध्ये, ते तुम्हाला सांगतील, ते महात्मेच तुम्हाला सांगतील. आता नारदांना पुन्हा प्रश्न पडला की आता सत्कर्म करा म्हणजे काय, याचं उत्तर मला कोण देईल आणि ते संत शिरोमणी जे महात्मे आहेत त्यांची माझी भेट कशी होईल, मी त्यांना कसं ओळखायचं. आकाशवाणीचा अर्थ नारदांना काही समजला नाही. आता साहजिकच आपल्याला जे समजत नाही ते आपण दुसऱ्याला विचारायला जातो. आता एखादं इंग्रजीमधलं सोपं एखादं वाक्य असेल आणि ते मी जर सगळ्यांना लहान मुलांना विचारायला लागलो, ते मुलं काय म्हणतील की आमच्यासाठी हे अवघड आहे, पण तुमच्यासारख्या मोठ्या माणसांना तर हे सोपं आहे आणि आता आम्ही कसं काय तुम्हाला सांगावं असं म्हणून ते सांगणार नाही. पुन्हा दुसरे काही म्हणजे अरे एवढा शिकलेला आहे तर याला एवढंही समजत नाही का म्हणून ते
त्याकडे दुर्लक्ष करतील. काही जण म्हणतील यांना काही दुसरा उद्योग नाही, आता हे आले आपल्याला पुन्हा प्रश्न विचारायला, म्हणून ते दुसरीकडे निघून जातील. अशी स्थिती या ठिकाणी नारदांच्या बाबतीत झाली. नारद जे आहेत ते सगळ्यांना हे विचारायला सुरुवात करतात. तेव्हा काही जण त्यांचं म्हणणं ऐकून घेतात आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, पण ते त्यांचं सांगणं तेवढं संयुक्तिक नसतं आणि म्हणून ते स्वतःचे हार मानतात. आणि दुसरीकडे काही जणांना सांगितलं तर ते आपला रस्ता बदलून दुसरीकडे निघून जातात. पण नारदांच्या मनामध्ये जो प्रश्न होता तो मात्र प्रश्न तसाच राहिला. अशा प्रकारे चिंता करीत असताना नारद जे आहेत त्यानंतर बद्रीवनात आले. आता इथून आपल्याला हा नवीन भाग आहे. बद्रीवनामध्ये नारद आले. आता बद्रीवन काय आहे की ज्या ठिकाणी नरनारायणाने तपश्चर्या केली आहे. नरनारायणाचा अवतार बद्रीवनामध्ये आपण गेलात तर एकदम खूप चांगल्यापर्यंत ज्या ठिकाणी बद्रीवनामध्ये बद्रीनाथाच्या अगदी खाली पायऱ्या उतरून जेव्हा जातो तेव्हा ती नदी वाहते. त्या ठिकाणी एक नारद कुंड आहे, नारद कुंड नावाचं, की त्या नारद कुंडामध्ये एवढ्या थंडीमध्ये, कडकडच्या थंडीमध्ये सुद्धा उष्ण पाणी, गरम पाणी त्या ठिकाणी आहेत. आणि त्या ठिकाणी स्नान झाल्यावर खरोखरच आश्चर्य वाटतं. बाहेर सगळीकडे जर एवढी थंडी आहे, बर्फ आहे, तर या ठिकाणी हे उष्ण पाणी कसं? कारण त्या ठिकाणी त्याचं नावच नारद कुंड आहे. नारदांनी ही भक्ती ती जिवंत ठेवण्यासाठी आणि भक्तीला चांगले दिवस येण्यासाठी आणि त्या भक्तीच्या योगाने, भक्तीचा परिणाम म्हणून हे ज्ञान आणि वैराग्य यांना जागृती येण्यासाठी जे प्रयत्न केले त्याचं ते प्रतीक आहे. आपण जातो, 5 मिनटात दर्शन घेतो, 15-20 मिनटात गरम पाणी आहे म्हणून जास्त स्नान करायला लागतो आणि खूप छान वाटतं, इथून बाहेरच निघावं असं वाटत नाही. याच गोष्टी आपल्या लक्षात येतात. पण त्या ठिकाणी बद्रीनाथाला आपल्या संप्रदायातील, आपल्या धर्मातील कितीतरी धर्मगुरू नेते जे आहेत ते सगळे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. आमचे वर्गानंद भारती म्हणजे आपा अनंतराव दामोदर आठवले यांना तर त्या हिमालयाचं खूप प्रेम होतं आणि म्हणून ते त्या ठिकाणी जाऊन राहिले आणि त्यांचे शेवटचे दिवससुद्धा त्याच ठिकाणी झालेले आहेत. म्हणून ते बद्रीनाथाला गेले. तर बद्रीनाथाच्या ठिकाणी गेल्यानंतर नारदांना त्या ठिकाणचा जो अनुभव आहे आणि त्यानंतरचा जो संवाद आहे तो आपण आता पाहणार आहोत. ततश्चिंतातुरस्सोऽथ बद्रीवनमा आगतः तपश्चरामिच्छात्रेति तदर्थम कृतनिश्चय. बद्रीवनात गेल्यानंतर तिथलं सगळं वातावरण आणि पावित्र्य पाहिल्यानंतर नारदांच्या मनामध्ये आलं की आपल्याला जे प्रयत्न करायचे असं जे वेदांत ते घोष झाला आणि आपल्याला आकाशवाणी झाली, तर आता मी आता इथेच राहीन या भगवंताच्या सान्निध्यामध्ये आणि इथे बसून मी आता तप करेन आणि मग याचं जे उत्तर आहे ते मीच आता शोधून काढेन असं त्यांच्या मनामध्ये आलं. आता हे मनात आलं, चांगल्या गोष्टी जेव्हा मनात येतात आणि योगायोगाने समोर त्याचं उत्तरसुद्धा जेव्हा समोर येतं तेव्हा आपोआप माणसाचे हात जोडल्या जातात. तसं या ठिकाणी तावत ददर्श पुरतः सनकादीन मुनीश्वरान कोटी सूर्यसमाभासा अनुवाच मुनिसप्तमः. कोटी सूर्याप्रमाणे तेज असणारे सनकादिक ऋषी, सनकादी म्हटलं याचा अर्थ सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे 4 ऋषी. पुढे भागवतामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. ब्रह्मदेवाचे हे मानसपुत्र आहेत पहिले 4 आणि नारदसुद्धा आहेत आणि अन्य पण आहेत. ते सगळ्यांची यादीसुद्धा यामध्ये आहेत. त्यामुळे या पूर्ण श्रीमद भागवतामध्ये अनेक नावं, अनेक कथा इतके आहेत की त्यांची वंशावळी आपण अभ्यास करायचा असेल तर एका कागदावर वेगवेगळी लिहायची. कुठे काही नाव आलं की ते करायचं आणि आपल्या भागवतामध्ये या गोष्टी लिहून घ्यायच्या की हे कुठल्या पानावर आलं होतं किंवा कुठल्या पानावर आपण मागे वाचलं होतं हे लिहून घ्यायचं. म्हणजे पटकन आपल्याला त्याचा संदर्भ लागतो. अन्यथा ते म्हणाले, त्यांनी सांगितलं असे जेव्हा शब्द येतात तेव्हा ते कोण, त्यांनी कोण हे पटकन लक्षात येत नाही. जसं आता हे दोन्ही श्रीमद भागवताचे 2 मोठे भाग आहेत, खंड 1 आणि 2 आपल्या गोरखपूर प्रेसने केलेले. त्यामध्ये अर्ध्या भागामध्ये एका कॉलममध्ये पूर्ण श्लोक आहेत आणि बाजूला त्यांचा मराठीत अर्थ दिलेला आहे. जसं आपण बेलसऱ्यांच्या दासबोधामध्ये पाहतो, एका बाजूला श्लोक आहेत, ओव्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याचा अर्थ आहे. म्हणजे सुरुवातीला अभ्यास करायचा असेल तर आपण आधी अर्थच वाचायचा. नुसता अर्थ वाचत पूर्ण केलं तर ते कथानक हळूहळू आपल्या डोक्यात बसेल आणि असं 2-4दा वाचन झालं की मग मराठीतला अर्थ वाचत असताना की अरे हा अर्थ जास्त महत्त्वाचा वाटतो मला आणि मग लगेच आपण जसं बेलसऱ्यांच्या दासबोधामध्ये मूळ ओवी वाचतो तसं या ठिकाणी आपण संस्कृतच्या
पूर्ण श्लोकाचं वाचन केलं म्हणजे मग हळूहळू ते संस्कृत वाचनाचा सुद्धा आपल्याला गोडी निर्माण होते. तसं या ठिकाणी सांगितलं आहे की नारद जे आहेत ते त्या सनकादिक ऋषींना पाहिल्याबरोबर ते म्हणतात, इदानीं भूरी भाग्येन भवद्भिः संगमो भवन् कुमारा ब्रुवतां शीघ्रं कृपां कृत्वा मम परी, की माझ्या महत्भाग्याने आपलं दर्शन झालं आणि आपली भेट झाली, कृपा करून आपण ते साधन कोणतं आहे ते मला सांगावं. आता पाहता आकाशवाणी कुठे झाली, नारदाने कुठे ऐकली आणि त्यामध्ये नंतर किती काळ गेला या गोष्टीचा विचार करा. गेले असतील बरेच 5-6 महिने 2-4 वर्ष, पण जेव्हा यांची भेट झाली तेव्हा ते त्यांना विचारतात की आकाशवाणी झाली त्यामध्ये मला जे सत्कर्म करा असं सांगितलेलं आहे ते सत्कर्म कोणतं आणि ते कोणाच्या प्राप्तीनंतर कोणाच्या भेटीनंतर मला त्याचा अर्थ लागेल हे तुम्ही मला कृपा करून सांगा. म्हणजे या सनकादी ऋषींचा अधिकार केवढा होता की पूर्वी झालेली घटना जशी ते तशी त्यांना माहीत आहे आणि ती माहीत असल्यामुळे ते त्यांच्याशी संवाद करू शकले. मग म्हणतो, भवंतो योगिनः सर्वे बुद्धिमंतो बहुश्रुतः पंचाहायन संयुक्ता पूर्वेशामपि पूर्वजा. कारण तुम्ही कसे आहात की ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात, त्यामध्ये महान योगी आहात, बुद्धिमान आहात आणि बहुश्रुत आहात. बहुश्रुत म्हणजे सगळं वेदांताचं सगळं ज्ञान तुम्हाला आहे आणि दिसायला पाहिलं तर तुम्ही सगळे 5-5 वर्षाच्या मुलांसारखे दिसतात. गीता प्रेस गोरखपूर जे आहे त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये या सनकादी ऋषींचे वगैरे जे फोटो आहेत की या सगळ्या पुस्तकामध्ये हे सगळे जुने फोटो खूप चांगल्या रीतीने काढलेले आहेत आणि आपण जिथे जिथे जाऊन पाहतो एखाद्या नवीन मंदिरामध्ये तिथे असेच फोटो लावलेले आहेत. त्यामध्ये खाली गीता प्रेस गोरखपूर असं लिहिलेलं असतं. तर हे जे 5 मुलं आहेत ते त्यांचं वय किती फक्त 5च वर्षाचं आहे असे ते 5ही मुलं दिसतात आपल्याला, पण त्यांचा अधिकार किती आहे तो लक्षात घ्या. आणि ते 5ही जण जरी 5 वर्षाचे दिसत असले तरी आज जगामध्ये जेवढी म्हणून माणसं आहेत, जेवढी म्हणून मानव शरीर आहेत, त्यांच्या सर्वांच्या पूर्वजांचे पूर्वज म्हणजे पूर्वज हेच आपल्याला खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचेही पूर्वज म्हणजे आदिपूर्वज असल्यासारखे हे 5 जण आहेत आणि इतके जुने असूनसुद्धा यांचं वय हे 5 वर्षाचंच का दिसतं याचंसुद्धा उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. सदा वैकुंठ निलया हरिकीर्तन तत्पराः लीलामृत रसोन्मत्ताः कथा मात्र एक जीविनः. म्हणजे आपण नेहमी वैकुंठात राहता, वैकुंठात गमन करता, नेहमी आपलं म्हणजे सगळीकडनं फिरणं चालू असतं आणि सदैव हरिकीर्तन आपण करत असता. ह्या 4ही जणांना ते सांगतात. पण भगवंताच्या लीलामृताचे पान करीत आपण त्यामध्ये तल्लीन होत असता आणि भगवतकथा हाच आपल्या एका जीवनाचा खरा एकमेव आधार आहे. आणि हे कसे आहेत ते काय, तसं नारद म्हटलं की आपण म्हणतो नारायण ओम नमो नारायण ओम नारायण नारायण असं नारदांचा सारखा आपला जप चालूच असतो. त्याचप्रमाणे या 4ही जणांचा जप जो आहे तो हरिशरणम 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 श्री हरिशरणम. म्हणजे हे एवढंच फक्त त्यांचा मंत्र त्याचा जप त्यांचा चालू असतो. हरिशरणम एव हि नित्यम येषां मुखे वचः अतः काल समाधिष्ठा जरायुष्मान्न बाध्यते. आणि या एका मंत्रजपाने त्याच्या उच्चाराने आणि सततच्या मुखामध्ये नाम घेतल्यामुळे परिणाम काय झाला की कालगतीनुसार जसं कालगतीनुसार आपण आपल्याकडे जेव्हा पाहतो लहानपणाचा मी, तरुणपणातला मी, म्हातारपणातला मी, अजून आता वृद्धावस्था आहे आणि शरपंजरी पडलेला आहे असा मी शेवटच्या काळातला, या सगळ्या मीमध्ये जो फोटो असतील आपल्याकडे तर आपण ते पहा आणि आपल्याला तो असं वाटतं की अरे मी असा होतो का, असा मी होतो का, आपल्याला आठवत नाही पण तो मीच आहे हे मात्र आठवतं. आता तो मीच आहे असं ज्याला आठवतं तो आपला आत्मा आहे, कारण तो सगळीकडे तो दृष्ट आहे, तो सगळीकडे साक्षी आहे. पण या ठिकाणी हरिशरणम हरिशरणम असं नेहमी मुखामध्ये असल्यामुळे स्वतःचं जे अस्तित्व आहे, स्वतःचं ममत्व आहे, स्वतःची माया जी आहे त्या सगळ्यांचा विसर पडून या 4ही जणांना भगवंताचाच फक्त आठवा आहे. भगवंताच्याच काय म्हणायचं त्याला सत्संगामध्ये त्याच्या नामस्मरणामध्ये सदैव हे दंग असतात आणि त्याचा परिणाम त्यांच्यावर झालेला आहे. मग कसा परिणाम झाला की ते 5 वर्षाचे होते तर अखंडपणे ते 5च वर्षाचे आहेत म्हणून वृद्धावस्था कालानुसार जी वृद्धावस्था प्राप्त होती ती त्यांना कधीही बाधू शकलेली नाही.
आणि त्यांचा अधिकार काय आहे ते सुद्धा सांगतात. नारद म्हणतात, येशाम भ्रूभृंग मात्रेण द्वारपालो हरे पुरा भूमम निपतितो सद्यो यत्कृपात पुरंगतो. म्हणजे या चारही जणांचं काय म्हणतात अधिकार एवढा मोठा आहे की भगवंताच्या दर्शनासाठी हे गेलेले असताना त्या ठिकाणी ते द्वारपाल होते भगवंताचे, जय आणि विजय. आता काल परवा त्या नगरच्या ग्रुपमध्ये मला जो समाज दिला होता, दशक 4 समाज 9 आत्मनिवेदन भक्ती, त्यामध्ये सुद्धा हेच उदाहरण होतं की चारही जे काय म्हणतो आपण त्याला, चारही मुक्ती का काय, स्वरूपता, समीपता, स्वरूपता आणि सायोज्यता. सायोज्यता, ह्या ज्या काय काय म्हणतो आपण त्याला, मुक्ती नाही म्हणत, अवस्था ज्या आहेत या चारी, त्यामध्ये हे जेव्हा भगवंताच्या तिथे गेले तेव्हा हे जय विजय द्वारपाल होते. जय विजय हे दिसायला भगवंताच्याच रूपामध्ये होते आणि कोणालाही असं वाटेल की अरे हा तो आदिनारायणच आहे जय विजयांकडे पाहिल्यानंतर. म्हणजे त्यांना स्वरूपता मुक्ती प्राप्त झाली होती, पण ती सायुज्यता मुक्ती मात्र त्यांना प्राप्त झालेली नव्हती. आता एवढं मोठं त्यांच्या ठिकाणी स्वरूपता मुक्तीला लाभलेले ते जय आणि विजय असले तरी त्यांच्या मनामधला राग गेला नव्हता. म्हणून षड्विकार जो आहे ते जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण भगवंताशी एकरूप होऊ शकत नाही, होतच नाही. आणि हे पाहिल्यावर त्या जय विजयांनी नुसत्या भ्रूभृंग मात्रेण द्वारपालो हरे पुरा, त्या द्वारपालांच्याकडे आपल्या गोव्या उंचावून नुसतं पाहिल्याबरोबर ते त्या ठिकाणून त्यांचं पतन झालेलं आहे. कोणाचं, जय आणि विजय. आणि आता या कथा आपल्याला ऐकून माहिती आहेत, पण आता भागवताच्या माध्यमातून या कथा आपण जे मूळ स्वरूपामध्ये ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. पुढे आता सगळं आहेच हे तेच त्या ठिकाणी पुढे जय विजय ते आहेत ते हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू झालेले आहेत, रावण आहे त्या ठिकाणी, कुंभकर्ण आहेत, ही सगळी जी आहेत सगळी अवतारं जे आहेत हे सगळी खरे जय विजयांचेच पुढचे रूप आहेत. आणि पुन्हा त्यांना पूर्वस्थितीवर नेण्यासाठी सुद्धा यांचाच पुन्हा अधिकार आहे. भूमो निपतितो सद्यो यत्कृपात पुरंगतो. म्हणजे तुमच्या कृपेने त्यांना या पृथ्वीवर अनेक अवतार घ्यावे लागले. हे जरी खरं असलं तरी इथून पुन्हा त्यांना पूर्वस्वरूप प्राप्त होणं, पुन्हा वैकुंठामध्ये जाऊन द्वारपाल म्हणून उभे राहणं, हे सुद्धा तुमच्या कृपेनेच प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणचा हा संवाद त्या ठिकाणी म्हणतात. अहो भाग्यसे योगेन दर्शनम भवताम इह अनुग्रहस्तु कर्तव्यो मयी दीने दयापरेहि. नारद म्हणतात की माझ्या सौभाग्यानेच मला आपले इथे दर्शन झालेले आहे. मी दीन आहे हे जरी खरं असलं तरी आपण दयाळू आहात, त्यामुळे आपली दया माझ्यावर करा आणि म्हणून माझ्यावर आपण कृपा करावी. आणि आकाशवाणीने मला त्याबद्दल सांगितलं ते साधन कोणते, त्याचे अनुष्ठान कसे करायला पाहिजे हे आपण मला विस्तारपूर्वक सांगा. असं इथपर्यंत घेऊन आपण आता या ठिकाणी थांबूया. या दुसऱ्या अध्यायातील 50व्या श्लोकापर्यंत आपण आज आलेलो आहोत. जय जय रघुवीर समर्थ. आता आपल्या नेहमीप्रमाणे श्रीमद भागवताची आरती आपण म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री सुख मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्माराम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफल. महापर्वणी आणि अवनी की अघहरणी, भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारच दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ,
द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संताचा प्राणचिती कीर्तनकाराचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कलीचा रवी अंतरीचा तमहर्ता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नभे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण कथित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ छान सांगताय भागवत कथा हां छान वाटतंय. धन्यवाद धन्यवाद जय श्रीराम.